ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे नेक्स्ट डे. सकाळ झालेली आहे, आम्ही आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आज आहे गुढीपाडवा. सो गुढीपाडवाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुमचं हे वर्ष खूप चांगलं आणि सुखाचं जावं हीच देवाकडे आणि गुढीकडे प्रार्थना. तर आज गुढीपाडवा असल्यामुळे घरी बनत आहे पुरणपोळी. आणि महाराष्ट्रीयन घरांमध्ये तरी पुरणपोळी ही सर्व सणांना बनलीच जाते. स्पेशली आज नवीन वर्ष असल्यामुळे ती तर बनणारच आहे. तर आम्ही चहा वगैरे इथे पिऊन घेतोय, आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि हे काही झाल्यानंतर मग आम्ही दोघीही पुरणपोळीच्या तयारीला लागू. आणि बाहेर गुढी उभारण्यासाठी जी काही तयारी आहे ते बाहेर करत आहेत. आणि प्लस संध्याकाळी फंक्शन असल्यामुळे तीही तयारी चालूच आहे. सो आज खूप काम आहे, तर तुम्ही हा व्लॉग बघा. इकडे बघ. वेळ नाही, लवकर पीठ मळायचं आहे तुझ्या बरोबर. पांडू 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 आई बघ. सुंदर दिसालीस. तर आतमध्ये नैवेद्याची प्रिपरेशन म्हणजे पुरणपोळी वगैरे बनवणं चालूच आहे. आणि बाहेर गुढी बांधली जात आहे, त्याची प्रिपरेशन चालू आहे. आणि इकडे मावशी तोरण हार वगैरे जे काही आहे ते गुढीपाडव्यासाठी बनवत आहे, गुढीसाठी बनवत आहे. आणि संध्याकाळी फंक्शन असल्यामुळे प्लस तिथेही फुलांचा खूप उपयोग आहे. सो त्याही फुलांचा हार किंवा बाकी काही त्याची वस्तू बनवायच्या आहेत फुलांपासून, त्या मावशी इथे करत आहे. आणि आज मावशीने नवीन पद्धतीने काहीतरी एक नवीन तोरण बनवण्याचा प्रयत्न केला आहे, नवीन थोडी एक स्टाईल. सो तेही क्राफ्ट चॅनलमध्ये, माझा जो दुसरा चॅनल आहे क्राफ्टिंग विथ तेजस्विनी, त्या चॅनलमध्ये मी हा ब्लॉग शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याचीही लिंक तुम्हाला इथे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही तो चेक करू शकता. गारे झाले. कडीनिम खाल्ल्याने काय होतं, रोगराई दूर होते, दूर होण्यासाठी मदत होते. म्हणून आपण कडीनिम खातो.
तांब्या मोकळा हा हे झेंडूची 2 फुलं काढ. या सगळं त्याच्या रोगाची पिंगवली म्हणून खाया करते आज त्याला काय कडू लागत नाही आज खाऊन बघ दाखव नाही लागत. चार चार म्हणजे चार औषध त्याचं आहे. औषधात तरी सांगितलं. ते लय झालं खचून चिमट एक डायरेक्ट गिराकी आहे. नाही नाही चावून गिळायचं डायरेक्ट नाही गिळायचं पानं अडकते चावायचं चार चार मजा आवली. बघून येतो का नाही? गिराकी. कपडे घालते आज होय. आपण सगळं पास घेता एकदम टाकी. एकदम टाक बघा. एकदम टाक बघा. चावायचं कमी घे. दिवला रे. ए. चाव, चाव, चाव. शेती कसते की. हा. नको तर गिळायचं नाही गुळ आणि काय ड्रेस घातले का? गुळ आणि काय ते वेळानं. शेणाला एवढा खातात सवय झाली. काय गुळात नाही झालं एवढं बाई 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 मग काय तुला वाटलं बघ की. तू खाके उद्या सगळ्यांना देणार. मी कसला घे असं का? खात घेते ना इथं. आईला आलीस केवढं चिमिटभर ते चिमिटभर चविष्ट मिठाई आहे आवाजसाठी ते हे फाडीची मला देत जा तुला. मटणाची चव असते. मला आता खबर दे. नाही द्यायला खबर. मला बी नाही लागली. आईच्या तोंडात मटणाची चव बसल्यामध्ये मटणाची तो तुला साधून तिच्याबरोबर घे दिली. काय देऊ? या
जेव. मला लावायचं हा, लावूया. फुलं धरायची. या. तर मग अशा पद्धतीने आमचा गुढीपाडवा वगैरे सेलिब्रेशन झालं. जे काही नैवेद्य वगैरे जे काही करायचं आहे ते सगळं करून झालेलं आहे. आणि आता आम्ही सगळे फॅमिली बसून जेवणार आहोत. आणि जेवून झालं की परत संध्याकाळचा फंक्शन होणार आहे. तर त्या फंक्शनसाठी परत सगळ्यांना प्रिपरेशन करायचे. जे काही राहिलेलं काम आहे ते सगळं पूर्ण करायचं आहे. आणि मग आमचा जो संध्याकाळचा कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे. आणि जो कार्यक्रम आहे तो मी या ब्लॉगच्या नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की काय कार्यक्रम आहे. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. तर मी भेटत राहीन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि अजून एकदा सगळ्यांना मनापासून खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तुमचं हे वर्ष खूप आनंदमय जावो आणि चांगलं जावं हीच देवाकडे प्रार्थना आणि गुढीकडे प्रार्थना. तर मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तिथे ठेवलेलं नाही त्या ह्याच्यावर. कुठं कुठं बसायचं